गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण पारोळा येथील बालाजी मंदिर बघणार आहोत। भक्तांच्या नवसाला पावणारे, लोकांचे श्रद्धास्थान असलेले गावाचे जागृत आराध्य दैवत म्हणजेच पारोळा येथील श्री बालाजी महाराज मंदिर। बालाजी मंदिर हे देवस्थान सुमारे 250 वर्षापूर्वीचे जुने मंदिर आहे। मंदिर अत्यंत सुंदर असून मंदिराच्या सुरुवातीला उंच भले मोठे प्रवेशद्वार आहे, त्यावर नगारखाना आहे। मंदिरासमोरच एक उंच असा गरुड खांब आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेली पंचधातूंची गिरीच्या बालाजी महाराजांची सुबक अशी मूर्ती आहे। दर्शन घेताच क्षणभर जणू आपले डोळेच दिपवून टाकणारी अशी ही श्री बालाजी महाराजांची मूर्ती। असे म्हणतात की यात्रेच्या वेळी वाहनावरून बालाजी महाराजांची ही छोटीशी मूर्ती प्रत्यक्षपणे चैतन्यमय होऊन जड होते। भक्तांच्या मस्तकावरून लवकर खाली येत नाही। हा चमत्कार दरवर्षी हजारो भाविक भक्त प्रत्यक्षात पाहतात। श्री बालाजी महाराजांचा उत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत मोठ्या उत्साहाने साजरा होतो। याच 15 दिवसात मोठी यात्रा भरते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक या उत्सवासाठी येतात व येथील श्री बालाजी महाराजांची प्रेक्षणीय वाहने व रथ बघून डोळ्यांचे पारणे फेडून घेतात। श्री बालाजी भक्त गिरीशेठ शिंपी यांचे स्मारक म्हणून 33 फूट उंचीची गावाबाहेर स्मशानभूमीत 13 फूट चौरस आकाराची छत्री बांधलेली आहे। येथे दरवर्षी भक्ताच्या भेटीला पालखीतून देव जात असतात, त्यामुळे पारोळ्याची स्मशानभूमी ही पावनभूमी बनली आहे। सुमारे 375 वर्षापूर्वी आपल्या भक्तांच्या भावनांचा आदर करून श्री बालाजी महाराज तिरुपती होऊन श्री भक्त शिरोमणी गिरीशेठ यांच्या जोडीमध्ये येथे आल्याची हकीकत आहे। नवसाला पावणारे श्री बालाजी महाराज असे हे पारोळा गावाचे देवस्थान तुम्ही बघितले आहे का? कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।